चलो मुकाबले को आगाज करेंगे। मुकाबले को यहाँ पर जारी करते हुए ऑफिशियल कॉल हो चुका है यहाँ पर हम ओलंपिक जोड़ी मैदान के ऊपर अर्जुन भोसले बल्लेबाजी में और गेंदबाजी में आते हुए राकेश खार गेंदबाजी में। सुबह का सत्र ऑल द बेस्ट। 10:10 और पहली गेंद पे की जाएगी आज के इस प्रतियोगिता की। अमेजिंग असोलना, अरविंद 11 कोरगांव रायगढ़, सनराइज सांगे सभी से गुजारिश है कि आपको रिपोर्टिंग करना है। चलो दोस्तों मुकाबले को आगाज करेंगे। पहली गेंद पारी की फेंकने के लिए बिल्कुल तैयार राकेश। पहली गेंद ऊंचाई ज्यादा लंबाई कम, खिलाड़ी वहां पर मौजूद सर्कल के दायरे के अंदर पाए गए या यस पाए गए और पहला विकेट मैदान से बाहर। बिग विकेट अर्जुन भोसले, बिग विकेट मैदान से बाहर। वार्म अप नहीं थे शायद अर्जुन भोसले हवा में खेलने की चाहत थी उनके, लेकिन टॉप एज लगा, खिलाड़ी वहां पर मौजूद थे सर्कल के दायरे के अंदर मिडाउन के ऊपर उनका यहां पर कैच लपका और पहला बड़ा सदमा। अर्जुन भोसले कैप्टन ऑफ द टीम मैदान से बाहर होते हुए। करारा जवाब यहां पर राकेश के गेंदबाज की ओर से तीखे तेवर उन्होंने दिखाए मैदान के ऊपर और पहली सफलता प्राप्त की। नए बल्लेबाज इन एट नंबर 3 पर आते हुए गणेश कोप्पल यहां पर मैदान पर आते हुए। विराज तेंदुलकर हमें हर खिलाड़ी की जानकारी देते हुए वेरी गुड जॉब विराज तेंदुलकर हमारे ऑफिशियल स्कोरर हमारे साथ जुड़ चुके हैं। नए बल्लेबाज मैदान के ऊपर इसी बीच गेंद को निचले हिस्से में रखा। बल्लेबाज इस गेंद को ऑन साइड में खेलने की चाहत रखी थी उन्होंने, लेकिन यहां पर नहीं कन्वर्ट कर पाए शॉट को। नतीजा आपके सामने डॉट गेंद की समाप्ति। अच्छी गेंदबाजी सुबह के सत्र में जहां पर ड्यू फैक्टर मैदान पर है, हल्की सी ओवर से मैदान के ऊपर शबनम गिरी है और जिसके कारण गेंद टेक ऑफ नहीं हो पा रही है और यही कारण कि अर्जुन भोसले भी पहले गेंद को परख नहीं पाए थे। उनके बाद उनके पारी का अंत होने के बाद बहुत ही शानदार नेपृतुली गेंदबाजी राकेश के माध्यम से, बहुत ही शानदार नेपृतुली सटिक लाइन पर गेंदबाज करते हुए। वो गेंद टपकाने के बाद अंदर की तरफ लाई यहाँ पर, लेकिन थोड़ी सी बार स्किड होती नजर आई। अंपायर ने इशारा किया इट इज अ वाइड। अच्छा डिसीजन अंपायर का, बहुत ही शानदार डिसीजन अंपायर की ओर से, बहुत ही शानदार प्रदर्शन इस मैदान के ऊपर होता हुआ। मजा आएगा खेल का दोस्तों, क्योंकि ये मुकाबला रफ एंड टफ होने की संभावना जताई जा रही है। इस प्रकार से खेल जा रही है मैदान के ऊपर, गेंदबाजी उफान पर चलती हुई, कोई मौका नहीं बल्लेबाज के पास बड़े शॉट लगाने का। आपकी बार लवली शॉट, बहुत ही बड़ा शॉट, कमाल की टाइमिंग, हाई बैक क्लिप से खेला हुआ शॉट था। ताकत की यहां पर पूरी तरह से इस्तेमाल की गई ताकत का और गेंद सीमा पार, शानदार छक्का। राकेश खान जो इस समय गेंदबाजी करे राकेश कहर जो इस समय गेंदबाजी कर रहे हैं। 2020 को इसी खिलाड़ी को मैन ऑफ द सीरीज के ऊपर सीरीज का किताब उन्होंने प्राप्त किया था, बाइक प्राप्त की थी। वही गेंदबाजी यहाँ पर, बहुत ही शानदार गेंदबाजी, लेकिन इस बार ओवर पिच और सही फैसला था बल्लेबाज का। रिवर्स व्हाट अ शॉट, क्लासिकल टाइमिंग, दैट्स अ 4 रन्स। Have a look at the action replay. Magnificent stroke. What a bad body balance, and that's a 4 runs. That's a 4 runs. बहुत ही शानदार करारा जवाब दिया बल्लेबाज ने। पिछले 2 गेंद से 10 रन आए, जो कि पहले 2 गेंद से एक भी रन नहीं था मैदान के ऊपर। आपकी बाहर बहुत ही शानदार प्लेसमेंट, निचले हिस्से में गेंद को रखा था बल्लेबाज ने, दिशा दी गेंद को। कमाल की बल्लेबाजी यहाँ पर।
गणेश के माध्यम से जिस तरह से तारीफ की जाए उनकी काफ़ी कम है, क्योंकि पहले 2 गेंद में पहले गेंद पर अर्जुन भोसले के पारी का अंत हुआ, दूसरी गेंद डॉट फेंकी गई और उन्हीं हालात में गणेश मैदान पर आए जब रनों की रफ्तार की जरूरत थी, दबाव था टीम के ऊपर, इस दबाव को हटाने का काम किया, छक्का लगाया, चौका लगाया रिवर्स के जरिए उन्होंने और 3 गेंद में 11 रन निकालकर अपनी टीम के खेल में 11 रन बटोरे और अपने पारी की शानदार धुआंधार शुरुआत की। अंतिम गेंद इस ओवर की, फाइनल डिलीवरी ऑफ द पावर प्ले ओवर इस बीच गेंद, ओ बहुत ही शानदार गेंदबाजी निचले हिस्से में रखा था, इस बार गेंद को ऊंचाई काफी कम थी और गुडलैंड स्पॉट से गेंद को टेक ऑफ नहीं किया था, अंपायर का इशारा गेंदबाज का होता हुआ, दिस इज अ गुड फिनिश। एक ओवर का खेल समाप्त हुआ, टीम का स्कोर है 12 रन, 12 के बाद 13 और 1 विकेट के नुकसान के ऊपर। चेक यानंतर अमेझिंग असोल ना RV11 कोरगाव रायगड सनराईज सांगे आणि जर आपण वेळेवर रिपोर्ट जर केलं नाही तर सामना 4 षटकांचा खेळवला जाईल, ही मात्र नोंद घ्यायची आहे प्रत्येक कॅप्टनने, त्यामुळे वेळेवर या आणि रिपोर्ट करा। एकूण 10 सामन्याचा शेड्यूल आजसुद्धा आहे आणि पहिला सामना मैदानामध्ये सुरू आहे, त्यामुळे वेळेवर या आणि टॉस करून इथे मात्र रेडी रहा। थँक्यू। निश्चित तौर पर रिपोर्ट करना है आपको, यू हैव टू कम ऑन टाइम एंड रिपोर्ट ऑल्सो, क्योंकि पूरे मुकाबले में 5 ओवर के खेलने इस प्रतियोगिता में, इस प्रतियोगिता का स्तर काफ़ी बड़ा है, इस प्रतियोगिता का स्टैंडर्ड काफ़ी बड़ा है। पिछले 16 साल की मेहनत और लगन के बाद यहाँ तक की प्रतियोगिता पहुँच चुकी है, यूं ही नहीं पहुँच चुकी दोस्तों, उसके पीछे कड़ी मेहनत है, क्योंकि सफलता प्राप्त होती है ध्यान से, समर्पण और परिश्रम से। पूरी तरह से परिश्रम किया है इस संघ प्रीमियर लीग को सनशाइन क्रिकेट क्लब ने यहाँ तक लाने के लिए, इस मुकाम पर लाने के लिए। और का खेल समाप्त हुआ पहले, टीम का स्कोर है 13 रन 1 विकेट के नुकसान पर। नेर की शुरुआत गेंदबाजी में आते हुए प्रीतम बारी, पालघर, मैन फ्रॉम पालघर, बड़ा नाम क्रिकेट की दुनिया का, राकेश प्रभु हो, ऐसे कई खिलाड़ी हो इस पालघर से बिलोंग करने वाले, बहुत ही बड़े बड़े खिलाड़ी, और ये एक इसमें से बड़ा नाम क्रिकेट की दुनिया का प्रीतम बारी अच्छे गेंदबाज के लिए माने जाते हैं, उनके पास ट्रिमेंडस बॉलिंग अटैक होता है और P1 P2 में उनका हमेशा इस्तेमाल किया जाता है, लेकिन यहाँ पर 5 ओवर में सिर्फ आपको एक ही P1 दिया जाएगा, P1 के रिस्ट्रिक्शन कोई नहीं यहाँ पर, यानी कि रिस्ट्रिक्शन हट चुका है और गेंदबाज के लिए तैयार बिल्कुल प्रीतम बारी। संदीप पहली मर्तबा, संदीप मखवाना इस स्ट्राइक एंड पर आते हुए एक गेंद का उन्होंने बिल्कुल सामना किया था, लेकिन अपने पारी की शुरुआत नहीं कर पाए अब तक। एक ओवर का समाप्त हुआ, टीम का स्कोर 13 रन। शानदार माहौल, सुबह के ठीक बज चुके 10:18 जो दर्शक हमें लाइव टेलीकास्ट के जरिए देख रहे टेनिस क्रिकेट .in के माध्यम से, मैं मचिंद्र पाटिल आपका इस प्रतियोगिता में स्वागत करता हूँ। ये प्रतियोगिता दोस्तों गोवा में खेली जा रही है और गोवा का ये शानदार लुभावना दृश्य इस मैदान के ऊपर, गवर्नमेंट कॉम्प्लेक्स के ऊपर, स्टेट ड्राइव, हवा में गेंद है, खिलाड़ी मौजूद लेकिन उनके पहुंच में गेंद नहीं है। शानदार प्रयास किया था लेकिन गेंद पहुंच चुकी है, अंपायर का इशारा होता हुआ सीधा 6 रन, कमाल की टाइमिंग। और पिच गेंद थी और स्वागत किया प्रीतम बारी का, वेलकम टू गोवा, स्वागत किया प्रीतम बारी का। और 6 नंबर 184 संदीप मखवाना 6 रन के साथ पारी की शुरुआत की। पहले गेंद के ऊपर उन्होंने रन नहीं बनाया था हालांकि, लेकिन दूसरे ओवर में उनको पहली गेंद का मौका मिला, बहुत ही शानदार शॉट था, कमाल की टाइमिंग थी, ग्लोरियस शॉट फ्रॉम संदीप मखवाना। इज ऑफ द मार्क नाउ, 6 रन से शुरुआत करते पारी की टीम का स्कोर 19 पर, 1 विकेट नुकसान के ऊपर अच्छी गेंद, टर्न कर दिया गेंद को, हल्का सा आगे रखा, थोड़ा सा बल्लेबाज के फुटवर्क का कोई इस्तेमाल नहीं थी, क्रॉस बैट स्ट्रोक खेलने की चाहत रखी थी बल्लेबाज ने, लॉन्ग ऑन के ऊपर से खेलने की तमन्ना थी, लेकिन इस बार चूके यहाँ पर डॉट की समाप्ति। अच्छी वापसी प्रीतम बारी के माध्यम से, पहले गेंद के ऊपर छक्का और पिच गेंद थी, उसके बाद अपने आपको सबक सिखा उन्होंने उन गलतियों से, आपकी बाहर रुके, थोड़े से बल्ले का पे देरी से खोला, कट करना चाहते लेकिन लेट कट खेलने की चाहत रखी थी बल्लेबाज ने, लेकिन उनकी मंशा अधूरी रही। 1 रन के साथ टीम को स्कोर आगे बढ़ाया 20 पर, 1 विकेट के नुकसान पर। 5 ओवर का मुकाबला आज के प्रतियोगिता का यह पहला कश्मकश मुकाबला होने की संभावना जताई जा रही है। दोनों टीमों में काफ़ी बड़ी मजबूत टीमें मानी जाती है और दोनों टीमों ने इस प्रतियोगिता में कई साल क्रिकेट खेला है, इस मैदान से भलीभांति वाकिफ है। साथ में बल्लेबाज गणेश आते हुए, जिस गणेश ने
छक्का लगाया, रिवर्स के जरिए चौका भी लगाया था, मैग्निफिसेंट स्ट्रोक दिखाए इस बल्लेबाज ने। वही खिलाड़ी इस समय सेकंड पर, इज लुकिंग वेरी गुड टच, अच्छे फॉर्म में नजर आते हुए। बहुत ही शानदार बल्लेबाजी जब मैदान पर आए, आंधी तूफान के साथ मैदान पर आए और मैदान पर कोहराम मचा दिया इस बल्लेबाज ने। लेकिन क्या प्रीतम पारी इस बल्लेबाज को रोक पाएंगे? देखिए जरा, अच्छा शॉट, कमाल की टाइमिंग, लेकिन इस टाइमिंग खिलाड़ी वहां पर मौजूद पाए गए। बिग विकेट, बिग ब्लॉक, गणेश बैक टू द पैविलियन, दूसरा सदमा 20 के ऊपर। रबर टेनिस की डाउन के माध्यम से, और आसान सा कैच तो बिल्कुल नहीं था, लेकिन आसान बना दिया इसको। बॉडी का बैलेंस अच्छा रखा था, गुड फील्डिंग, और 2 विकेटें यहां से गिरती हुई। गणेश मैदान से लौटते हुए अच्छी पारी खेली गणेश ने, हालांकि ज्यादा देर मैदान पर टिक नहीं पाया। यहाँ पर 20 पर 2, दूसरा ओवर प्रगति पर प्रीतम पारी को मिलती हुई यह पहली सफलता। पहले ओवर में 13 रन बने थे, और जब 4 गेंदें फेंकी जाए अब तक तो रन बने 7 इस ओवर से। अभी भी 2 गेंदों का खेल शेष है इस ओवर में। सांगे प्रीमियर लीग 2022 और 23 का यह शानदार क्रिकेट का कारवां यूं ही बरकरार रहा है। छठे दिन दोस्तों हमारे साथ बने रहना, और कल होगा इस प्रतियोगिता का अंतिम दिन। 18 teams have participated in this tournament, so who is going to be champion? You will get answer tomorrow because tomorrow is the grand finale day. और कल होगा दोस्तों 2023 का शानदार यानी कि पदार्पण होगा, यानी कि नए साल में खुशी की बात, खुशी का इजहार कौन सी टीम करेगी, जवाब मिलेगा कल। लेकिन फिलहाल बात करेंगे आज की प्रतियोगिता की। दूसरा ओवर प्रगति पर प्रीतम पारी की शानदार वापसी, पहले गेंद पर छक्का लगाया था बल्लेबाज ने संदीप मकवाना ने। उसके बाद उन्होंने गेंदबाजी में तब्दीली की, लेंथ लाइन को बरकरार रखा, सटीक लाइन का इस्तेमाल किया और बल्लेबाज को बड़े शॉट खेलने से रोका। अब तक उन्होंने पहले ओवर में 13 रन, अब इस ओवर के 4 गेंदें फेंकी जा चुकी है। 4 गेंदों में कुल मिलाकर 7 रन बने, टीम का स्कोर 20, 2 विकेटों के नुकसान के बाद। योगेश आते हुए बाएं हाथ के बल्लेबाज हैं, जब गेंदबाज प्रीतम पारी राइट आर्म राउंड विकेट मारा के इस बार 1 रन की तमन्ना रख सकते हैं, और 1 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 21 के ऊपर पहुंचता हुआ। मजा आएगा खेल का, क्योंकि दोनों टीमों की ताकत काफी बड़ी है, दोनों टीमें काफी मशहूर और माहिर खिलाड़ी है, तो ये मुकाबला उफान पर होगा दोस्तों। 31 दिसंबर दोस्तों आज 2022 का हम अलविदा करेंगे, और 2023 में फिर एक बार हम लौटेंगे। कल 2022 और 2023 21 पर 2 अंतिम ओवर, इस गेंद इस ओवर की लॉफ्टेड ड्राइव, high in the air, there is no chance for stopping that. That's a brilliant stroke, that's a 6. बैकलिप से खेला हुआ शॉट था, कनेक्टिंग काफी अच्छी थी, गेंद को हां में खेल दिया, ओवर पिच गेंद थी, जगह बनाई थी अपने शॉट के लिए, और क्या टाइमिंग थी, क्या नजाकत थी, और क्या शॉट था, ग्लोरियस शॉट फ्रॉम बैट्समैन। ओवर का हुआ समापन, टीम का स्कोर है 27, 2 विकेटों के नुकसान के ऊपर। 2 ओवर की समाप्ति के बाद पहले गेंद में छक्का प्रीतम पारी के, और अंतिम गेंद पर भी छक्का, यानी कि दिस इज अ ग्रेट फिनिश फ्रॉम द बैट्समैन। अच्छा फिनिश रहा पर 27 पर 2। अमेजिंग असूलना RB11 कोरगांव रायगढ़ और सनराइज सांगे, तीनों टीम के कप्तान से अनुरोध है आपको इनिंग ब्रेक के अंदर यहाँ पे रिपोर्ट करना है। टॉस यहाँ पे किया जाएगा, आपकी लिस्ट आपको अपडेट करनी है, तो फिर एक बार रिक्वेस्ट करूंगा तीनों कप्तानों से। सनराइज सांगे कप्तान है मंगेश वैदी, उसके बाद RB11 कोरगांव अंकुर सिंह, और अमेजिंग असोल लगे नरेश असोलडेकर, सभी 27, 2 विकेटों के नुकसान पर। प्रीतम पारी के इस ओवर में आए 14 रन, और पहला ओवर में आए 13 रन, टीम का स्कोर है 27, 2 विकेटों के नुकसान पर। 5 ओवर का मुकाबला, टॉस जीता पहले APM ऑस्पेड टीम ने, पहले गेंदबाजी करने का फैसला किया उन्होंने। सेकंड बल्लेबाज योगेश, उनका साथ निभाते संदीप मकवाना 13 पर खेलते हुए, और योगेश खेलते हुए 1 के ऊपर, दोनों के बीच में 14 रन की यहाँ पर साझेदारी बनती हुई। अच्छी बल्लेबाजी की यहाँ पर, जो भी बल्लेबाज मैदान पर आए उन्होंने अपने जलवे दिखाए मैदान पर। ओवर की शुरुआत गेंदबाजी में आते हुए सोहेल, तीसरे ओवर के स्पेल में उनका इस्तेमाल किया कप्तान ने। अच्छी गेंद यहाँ पर ड्राइव किया, गेंद को ऑफ ड्राइव के जरिए गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर के रीजन में, खिलाड़ी वहां पर मौजूद है रिजन में स्पेल, और गेंद सीमा पर सीधा 4 रन।
खराब फील्डिंग का मुजाहरा। तो षटक सुरू झालं नाही तर सर्कलच्या बाहेरचा एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये येईल, ही सुद्धा पेनल्टी पंचांच्या माध्यमातून लावण्यात येईल। निश्चित तौर पर बहुत बहुत शुक्रिया जानकारी के प्रसाद जी। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 21, लेकिन इस बार चूंकि बल्लेबाज डील करके दिखा रहे इस गेंद को, उन्हें डीप कवर के ऊपर से खेलना चाहते थे लेकिन नहीं बना पाए शॉट को। डॉट की समाप्ति। अच्छी शुरुआत गेंदबाज आशीष के रूप में आती भी यहाँ पर। जब पहले गेंद डॉट फेंकी जाती है गेंदबाज की ओर से तो उनका आत्मविश्वास को बढ़ावा मिलता है। बिल्कुल बढ़ावा दिया इस गेंदबाज ने खुद को अपने गेंदबाज के बलबूते पर और टीम का स्कोर रुका हुआ 34 पर 3 विकेटे। चौथा ओवर प्रगति पर। टॉस करने के बाद बल्लेबाज करते हुए साई इलेवन मल्लापुर। फिर एक बार वही कोशिश, वही जरिया था, लेकिन इस बार फिंगर गोज बाय अंपायर। विकेट नुकसान हो सकता है। चौथा विकेट मैदान से बाहर। नूर ने ये थोड़ी सी नाराज है, निराश नजर आ रहे हैं क्योंकि वो चाहते नहीं थे रन को लेना, लेकिन लेना पड़ा उनको। 4 विकेट गिरी 34 के ऊपर। सीधी काफी अच्छी अब तक तो साई इलेवन मल्लापुर, लेकिन गेंदबाजी में भी अच्छी वापसी की क्योंकि पिछले 2 ओवर में 27 रन के बाद तीसरे ओवर में काफी अच्छी वापसी की एफएम हॉस्पिटल टीम ने और चौथे ओवर में वो वापसी बरकरार रखी मैदान पर। टीम का स्कोर 34, 4 विकेट के नुकसान के ऊपर। शानदार समा आप देख पा रहे दोस्तों। सांगम प्रीमियर लीग 2022 और 23 का यादगार सफर में मचिंद्र पाटिल आपके साथ, टेनिस की डॉट के साथ हमारे साथ मनीष जी है, प्रसाद जी है, हमारे साथ अशोक नाइक जी है और थोड़ी देर में हमारे चॉकलेट बॉय है डोंबिवली के, वो भी हमसे जुड़ जाएंगे। सभी का स्वागत करेंगे। विराज भी हमारे साथ है स्कोरिंग करते हुए, अपने खूबसूरत कलम से स्कोर बोर्ड को सजाते हुए हमें हर गेंद की जानकारी देते हुए उनका भी स्वागत करेंगे। ऑफिशियल भी हमारे साथ। रिवर्स के जरिए तीसरी मर्तबा प्रयास किया गया यहाँ पर। अनबिलीवेबल क्रिकेट, यस अनबिलीवेबल क्रिकेट। जबकि वहां पर खिलाड़ी मौजूद है, पॉइंट के ऊपर खिलाड़ी मौजूद है, डीप पॉइंट के ऊपर है खिलाड़ी, एक थर्ड मैन के ऊपर उसको भी रखा गया है और एक खिलाड़ी हम देख पा रहे हैं कि शॉट कवर के रीजन में उसके बावजूद भी रिवर्स की चाहत रखी। बल्लेबाज ने 3 लगातार गेंदे डॉट। कमाल की गेंदबाजी। 34 पर 4। आपकी बात बैलेंस को बरकरार नहीं रखे, इस गेंद को खेलने की चाहत रखी थी, फाइनल के रीजन में खेलने की चाहत रखी थी, लेकिन डॉट गेंद की समाप्ति। क्या कमाल का ओवर पर आशीष के माध्यम से लगातार 4 गेंदे डॉट के लिए पर। इससे बढ़िया गेंदबाजी का देखने को मिल सकती है। सुबह का सत्र काफी ठंडी ठंडी हवा बहती हुई और इस ठंड माहौल में अपने गेंदबाजी का लुत्फ उठाते हुए, अपने को एंजॉय करते हुए और सांगम प्रीमियर के साथ साथ अपने गेंदबाज को एंजॉय करते हुए कमाल की गेंदबाजी आशीष की ओर से। कोई भी रन नहीं इस ओवर में अब तक 4 गेंदे फेंकी जा चुकी है। कदमों का इस्तेमाल, एज लगी गेंद विकेट के पीछे, विकेट कीपर से थोड़ी सी दूरी बरकरार रखी, लेकिन गेंद आती हुई यहाँ पर थर्ड मैन के रीजन में। जब तक खिलाड़ी दौड़ कर आए, दोनों खिलाड़ी एक ही एंड में। शायद कोई कॉन्स्परेंसी होगी यहाँ पर, यानी कि कोई गहरी साजिश हो सकती है विकेट गिराने की, लेकिन यहाँ से मिलेगा महज रन मिला है 1 और टीम का स्कोर 35 पर पहुंचता हुआ 4 विकेटों के नुकसान के ऊपर। पिछले 5 गेंदें फेंकी जा चुकी है और पिछले 5 गेंदों में महज 1 रन। क्या कमाल की सटीक लाइन से गेंदबाज करती हुई। वेरी एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मेंस फ्रॉम द आशीष। वेरी गुड बॉलिंग। इज द फाइनल डिलीवरी ऑफ दिस ओवर। इस ओवर की फाइनल डिलीवरी शेष है, यानी कि चौथा ओवर प्रगति पर। टीम का स्कोर रुका हुआ बिल्कुल। 1 ही रन अब तक आ चुका है 5 गेंदों में। शॉट के लिए जगह बनाई, बहुत ही बढ़िया शॉट। लॉन्ग ऑन के ऊपर से तान दिया इस गेंद को, खिलाड़ी मौजूद, लेकिन क्या उस गेंद को संभाल पाएंगे? बिल्कुल संभाले अंतिम चरणों तक, लेकिन तीसरे रन की कोशिश। 3 रन पूरे के यहाँ पर। हालांकि अच्छा ओवर नहीं रहा बल्लेबाजों के लिए, लेकिन गेंदबाज के लिए ओवर काफी शानदार रहा, क्योंकि इस ओवर में न चौका लगा न छक्का लगा, न वाइट न नो बॉल न एक्स्ट्रा रन। बहुत अच्छी स्ट्राइक लाइन से गेंद का फिनिश किया, उन्हें समापन किया और 4 ओवर का खेल समाप्त हुआ। टीम का स्कोर है 38 पर 4, 38 फॉर 4 आफ्टर फिनिशिंग 4 ओवर्स। मी विनंती करतो, ऑलरेडी आमच्याकडे अमेझिंग असोला संघाने रिपोर्ट केलेला आहे। आरवी 11 कोरगाव रायगड आणि सनराइज सांगे आपल्या दोन्ही संघांपैकी एक कॅप्टन उपस्थित राहणं बंधनकारक आहे, नाहीतर तुम्हाला 4 षटकांचा सामना खेळावा लागेल।
अपोनंट टीम इथे मात्र खेळेल 5 षटकांचा सामना कारण ऑलरेडी अमेझिंग असोला संघाने रिपोर्ट केले आहे, त्यामुळे दोन्ही संघांनी लवकरात लवकर रिपोर्ट करा. RV11 कोरगाव रायगड आणि सनराइज सांगे. 38 पर 4 अंतिम ओवर प्रगति पर. बढ़िया ओवर रहा, पिछले ओवर से रन नहीं मिले इस टीम को, जबकि 2 ओवर में 27 रन थे पहले. उसके बाद 2 ओवर की बात करेंगे तो 2 ओवर में मिले 11 रन. क्या शानदार वापसी रही. पहले 2 ओवर में 27, उसके बाद पिछले 2 ओवर में 11 रन. अंतिम ओवर प्रगति पर. टॉस जीतने के बाद FM हॉस्पिटल टीम जो इस समय येलो जर्सी में आप उनको देख पा रहे हैं, वो इस समय फील्ड करती हुई टॉस जीतने के बाद. और साई 11 मल्लापुर जो पिंक जर्सी में हम उनको देख पा रहे हैं. जय सोनी गेंदबाजी में आते हुए अंतिम ओवर प्रगति पर. अच्छी गेंद थी, टपकाने के बाद निचले हिस्से में रखी, थोड़ी सी आउटसाइड ऑप्शन रखा इस गेंद को और आगे भी रखा गेंदबाज ने. डॉट गेंद की समाप्ति, रन की गुंजाइश समाप्त हो चुकी है. 38 पर 4 5 ओवर प्रगति पर. ऐसा लगा पहले ओवर में 2 ओवर में 27 रन बने, ऐसा लगा कि 5 ओवर में 60-70 प्लस बन जाएंगे, लेकिन गेंदबाजी अच्छी रही पिछले 2 ओवर में और इस बार भी अच्छी जय की गेंदबाजी. बैकवर्ड पर गए, शॉट के लिए जगह बनाए, नाइस ड्राइव विद स्वीट टाइमिंग इनटू द मिड विकेट, बट यहां से मिलेगा मैच 1 ही रन, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. 39 पर पहुंचता हुआ स्कोर 4 विकेटों के नुकसान के ऊपर 5वां ओवर प्रगति पर. आप देख पा रहे दोस्तों SPL 2022-23 का ये शानदार समा, छठे दिन क्रिकेट का कारवा यूं ही बरकरार रहा है और कल होगा इस दिन का प्रतियोगिता का अंतिम दिन. जगह बनाई शॉट के लिए, लेकिन प्रॉपर टाइम नहीं कर पाए खिलाड़ी मौजूद के पहुंच से बाहर गेंद, सीधा इशारा 6 रन का. को बल्लेबाज भूषण के बल्ले से निकलता हुआ है, बहुत ही शानदार छक्का. टाइमिंग इतनी नहीं अच्छी थी, लेकिन कनेक्टिंग बहुत ही वेल थी और टीम का स्कोर 6 से आगे बढ़ता हुआ 45 पर. 3 गेंदें शेष ओवर की और इस सत्र की 45 पर पहुंचता हुआ 4 विकेटों के नुकसान पर. 13 गेंद इंतजार करना पड़ा, 14 गेंद के ऊपर आता हुआ छक्का. जितने बाहर निकले बल्लेबाज उतनी गेंद को बाहर रखा. इस बार गेंद डीप कवर के रीजन में खिलाड़ी वहां पर मौजूद, दूसरी की चांस रखी, लेकिन खतरा हो सकता है और अंपायर की उंगली आसमान को दिखाती हुई लौटना होगा बल्लेबाज को. 5वें विकेट का नुकसान. 46 पर 5, 2 गेंदें अभी भी शेष इस सत्र की. एनर्जी बरकरार रखनी है सभी को, क्योंकि नए साल का आगाज भी करना है हमें रात को 12 बजे और एनर्जी यहाँ पर सुबह से डालते हुए हमारे डीजे मास्टर. वेरी गुड जॉब धीरज. इस बीच गेंद रुके, उसके बाद गेंद को जाने दिया और अंपायर का इशारा, इट इज वाइड. गुड शर्मा अंपायर. सुबह की ठंडे माहौल में अंपायर को भी एक्सरसाइज करने का मौका मिला यहाँ पर. हालांकि दोस्तों हमारा जॉगिंग ग्राउंड है, सुबह हम इस मैदान पर जॉगिंग के लिए आते हैं. ये हमारा जॉगिंग ट्रैक है. मज़ा आता है गौरव सर जब सुबह के ओस गिरते हैं यहाँ पर और बहुत ही शानदार लम्हा रहता है यहाँ पर इस मैदान पर. ओ यहाँ पर टॉपेज, उछलती गेंद को उछलता जवाब, खिलाड़ी मौजूद, आसान सा कैच और यहां से लौटना होगा बल्लेबाज को. एक और विकेट. यहां पर वेल फिनिश नहीं कर पाए और नतीजा आपके सामने, एक और विकेट का नुकसान. 6वां विकेट मैदान से बाहर. 47 पर 6. टॉस हारने के बाद साई 11 मल्लापुर बल्लेबाज करती भी अंतिम गेंद इस ओवर की और इस पहले सत्र की अच्छी वापसी. छक्का लगाने के बाद जय सोनी ने अच्छी वापसी की. इस खिलाड़ी का कद अच्छा है, कद का इस्तेमाल करते हैं, शोल्डर का इस्तेमाल अच्छा से करते हैं और क्रीज का इस्तेमाल भी बहुत अच्छे से करते हैं. क्रीज के कोने से गेंदबाज करते गेंदबाज. अंतिम गेंद साइकिल में बल्लेबाज होंगे सोहेब. अंतिम गेंद का मुकाबला करेंगे इस पहले सत्र का. फाइनल डिलीवरी ऑफ द फर्स्ट इनिंग, बट इट इज वाइड.
इट इज वाइड वंस अगेन। अंपायर का इशारा होता हुआ गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी बाहर निकल रही है, कांटा बदल रही है, थोड़ी सी स्किट हो रही है गेंद वहां से, हल्की सी ओस भी मैदान के ऊपर शबनम है, जैसे उर्दू में शबनम कहा जाता है, हिंदी में ओस, मराठी में दव और इंग्लिश में ड्यू। और ये बार लेकिन इस बार खिलाड़ी मौजूद, आसान सा कैच, क्या कैच था, क्या स्टाइल था और क्या कॉन्फिडेंस था कैच के पीछे। और यहाँ पर सत्र समाप्त होता हुआ 48 पर 7 पारी समाप्त हो चुके। पहले ओवर का खेल समाप्त हुआ। पहले 2 ओवर में ये देखिए संदीप मकवानी की बल्लेबाजी और ये देखिए एक्शन रिप्ले, क्या स्टाइल था, बहुत ही शानदार स्टाइल, कॉन्फिडेंट बहुत अच्छा था। ये होना चाहिए क्रिकेट की दुनिया में। यस देखिए यहाँ पर अर्जुन कॉट आउट हुए, संदीप रन आउट, गणेश कॉट आउट हुए, योगेश कॉट आउट, अनूप रन आउट हुए, भूषण कॉट आउट हुए, यहाँ पर देवराज नॉट आउट रहे और सोहेब कॉट आउट हुए। 5 ओवर का खेल समाप्त हुआ 48 पर 7। और देखिए बॉलिंग एनालिसिस, राकेश 1 ओवर 12 रन, 1 सफलता, अर्जित भी 3 डॉट फेंकी। ओ व्हाट इकोनॉमी बॉलर। प्रीतम बारी 1 ओवर फेंका, थोड़े से महंगे साबित हुए, सबसे महंगे 14 रन, क्योंकि उनके पहले गेंद पर छक्का, अंतिम गेंद पर छक्का आया था, 14 रन दिए उन्होंने, हालांकि 1 सफलता जरूर प्राप्त की। सोहेल का स्पेल अच्छा रहा, 6 गेंदें उन्होंने फेंकी और 6 रन दिए उन्होंने, बहुत ही इकोनॉमी बॉलिंग रही उनकी। लेकिन आशीष की सबसे अच्छी गेंदबाजी रही, काफी किफायती गेंदबाजी रही उनकी, ट्रिमेंडस बॉलिंग अटैक रहा उनकी ओर से, उन्होंने 1 ओवर फेंका, 4 रन दिए, हालांकि विकेट प्राप्त नहीं कर पाए। और जय सोनी जिनका अंतिम स्पेल रहा, उन्होंने 1 ओवर फेंका, 10 रन दिए, 2 विकेट प्राप्त की, सफलता 48 पर। समाप्त हुआ। ये दोस्तों 49 का लक्ष्य मैदान के ऊपर, क्या पहला मुकाबला साई 11 मल्लापुर जीत पाएगी या फिर एफएम हाउस पर जीत कर इस मुकाबले को आगे बढ़ा पाएगी। आइए आगे की कहानी सुनते हैं वही सब डोमिली प्रसाद जी सर इनकी जुबानी। आइए प्रसाद जी ज्वाइन हो जाए हमें कॉमेंट बॉक्स में। थैंक यू सो मच। खूप खूप धन्यवाद, थँक्यू सो मच मच्छिंद्र पाटील। रायगड संघाच्या संगणकाला विनंती आहे की ताबडतोब रिपोर्ट करायचं आहे। RV11 कोरगाव अमेझिंग असोलनाचे कॅप्टनने रिपोर्ट केलं आहे, आपण लवकरात लवकर या, अदरवाईज कमी षटकांचे सामने खेळावे लागतील। चला आकाश चेंडून चॉईस करायचं ताबडतोब। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। स्थानिक ग्रामदेवता पायदेवला नतमस्तक होऊन सांगेम प्रीमियर लीग सीझन 17 दिवस 6वामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत। तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळते सांगेम प्रीमियर लीग SPL 2022-23 बेंडवाडा सांगेम गोवा 17th ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट 26 डिसेंबर ते 1 जानेवारी असं शेड्यूल या स्पर्धेचं आहे। डोनेशन कुपन अजूनही काही मोजकेच कुपन अवेलेबल आहेत आमच्याकडे। 100 रुपयाचं डोनेशन कुपन आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही काही NGOजला मदत करतो, काही सामाजिक कार्य करतो या 100 रुपयाच्या डोनेशन कुपनच्या माध्यमातून। पण तुम्ही त्यामध्ये भाग्यवान विजेते होऊ शकता। पहिला क्रमांक रोख रुपये 1 लाख, दुसरा क्रमांक रोख रुपये 50,000, तिसरा क्रमांक रोख रुपये 25,000 आणि चौथा क्रमांक रोख रुपये 15,000। त्यामुळे काही मोजक्याच कुपन्स आमच्याकडे अवेलेबल आहेत, उरलेले आहेत। आपल्याला जर ही कुपन हवी असेल तर आपच आजच येऊन ती कुपन पिकअप करा, जेणेकरून आपण भाग्यवान विजेते होऊ शकता या पारितोषिकांचे। तर पहिलं सत्र सुरू झालं, मैदानावर आपण बघितलं की 48 धावा अंकित केल्या इथे मात्र साई 11 मल्लापूर या संघाने FM हॉस्पेट या संघासमोर, आणि एक अत्यंत दांडगा संघ तुम्हाला बघायला मिळतोय। काल या संघासुद्धा आपण जबरदस्त परफॉर्मन्स बघितला आणि बॉलआउटमध्ये पहिल्याच 2 अटेम्प्टमध्ये आपण या संघाला बघितलं, यांच्या गोलंदाजांनी स्टिक हिट केल्या आणि थेट पुढची फेरी या संघाने गाठली। FM हॉस्पेट आपण बघतोय, संघनायक या संघाचा आकाश चिंदारिया, राकेश कहर, प्रदीप पाटील, जय सोनी, सुहेल, संदीप पवार या संघामध्ये मला पाहायला मिळतोय। आशिष आगरकरचं एक अप्रतिम षटकसुद्धा तुम्ही बघितलं। कृष्णा गवळी इज अ की फॅक्टर इन द टीम। प्रीतम बारी, प्रशांत खरत आणि सतीश असा संघ आहे तो म्हणजेच FM हॉस्पेट। आणि मॅनेजमेंटमध्ये आपण बघतोय संतोष बंड यांचं सुद्धा आगमन झालं आहे। मनपूर्वक स्वागत आहे आणि त्याचं स्वागत करू या गव्हर्नमेंट कॉम्प्लेक्स मैदानावर। संतोष बंड यांच्या नेतृत्वाखाली हा संघ तुम्ही पाहायला मिळतो, म्हणजेच FM हॉस्पेट खेळत असताना।
तो ओपनिंग पेअर ऑन द ग्राउंड. आघाडीचे फलंदाज आपण बघतो त्याच्या आतमध्ये जात असताना बॅटिंग करण्यासाठी, डावाला सुरुवात करण्यासाठी. एक प्लेअर आम्हाला एक्सपेक्टेड आहे FM हॉस्पिट कॉमेंट्री बॉक्समध्ये. एक खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये ताबडतोब. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अनिल नाईक येतोय बॉलिंग करण्यासाठी. एक लेफ्ट आर्म अप्रतिम दर्जाचा गोलंदाज आहे अनिल नाईक. प्रशांत घरत आणि प्रदीप पाटील ओपनिंग पेअर. स्ट्रायकिंगला प्रदीप, नॉन स्ट्रायकिंगला प्रशांत घरत. लक्ष आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी 49 धावांचा जवळजवळ 10 धावा करायच्या प्रति षटकामागे. ऑल द बेस्ट. सामना ती सुरू करतो आहे. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर, चेंडू लिडिंग आहे छावीमध्ये. चेंडू शॉर्ट कव्हरला शतक सज्ज आहे, चूक होत नाही आहे. क्विक रिप्लाय. पहिल्या सुद्धा आपण हे चित्र बघितलं की पहिल्या चेंडूवर अर्जुन भोसलेची विकेट मिळवली. इथे आपण बघतोय अनिल नाईक विकेट मिळवतोय, तो प्रदीप पाटीलची. फलंदाज बाद होतोय. पहिलाच धक्का लागतोय FM हॉस्पिटल या संघाला. तो फर्स्ट विकेट डाऊन ऑन फर्स्ट बॉल. न्यू बॅट्समन आपण बघतोय संदीप होतो बॅटिंग करण्यासाठी. संदीप पवार. आज सर्व आपण लीग सामने बघणार आहोत 5 संघांच्या माध्यमातून. काल सुद्धा आपण बघितलं की जवळजवळ आपण 9 सामने कव्हर केले आणि 9 सामने होऊन सुद्धा 3 संघांमध्ये आपण बघितलं की टाय झालं, म्हणजेच पॉईंट इक्वल झाले. त्यामध्ये आपण सायलोन मल्लापूर, सिद्धिविनायक उसगाव आणि सनराईज सांगे या 3 संघाचे आपण बघितले पॉईंट इक्वल झाले. त्यामुळे आपल्याला बॉलआउट बघायला मिळालं. आणि स्पर्धेच्या दुसऱ्या बॉलआउटमध्ये आपण बघितलं की पहिल्याच 2 अटेम्प्टमध्ये सायलोन मल्लापूर संघाने पुढची फेरी गाठली आणि लास्ट मोमेंटला सिद्धार्थ गौडाने जो मात्र स्टिक हिट केली, एवढा प्रचंड वेग होता आणि अचूक टप्पा होता की स्टिकच हिट इथे मात्र पूर्णपणे ब्रेक झाली, स्टंप पूर्णपणे तुटला. एवढा जबरदस्त इम्पॅक्ट बघायला मिळाला त्याच्या गोलंदाजीमध्ये. सिद्धिविनायक उसगाव संघ खूप जड अंतकरणाने मात्र या स्पर्धेनं पहिल्यांदाच बाहेर गेला आहे फर्स्ट राऊंडमध्येच. त्यामुळे अनपेक्षित रिझल्ट लागला कालच्या दिवसामध्ये. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडेड बॅट्समन संदीप पवार. ऑप्शनच्या बाहेर चेंडू जाऊ दिले, लेफ्ट केलं आहे, वाईटचा इशारा पंच इथे करतात. यष्टीच्या मागे अर्जुन भोसले, राजू दाभोळकर पंचांच्या भूमिकेत तुम्हाला बघायला मिळतात. अमय नाईक, राजू दाभोळकर, असलम शेख, अभि तळेकर. ही चौकडी आहे पंचांची. अंपायर पॅनल NSK.in सर्व कॅमेरामॅन, टेक्निकल टीम, गौरव सावंत यांच्यासोबत सज्ज झालेत आजच्या दिवसातलं शेड्यूल तुम्हाला थेट प्रक्षेपणच्या माध्यमातून दाखवण्यासाठी. धावसंख्या 1 गडी बाद. हो, फिंगर रोल केले, अप्रतिम चेंडू थोडासा टॉस केला होता, ऑन साईडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाही आहे. चेंडू जास्त लांब सुद्धा जात नाही, सर्कलच्या आधी चेंडू कव्हर होईल तोपर्यंत मिळते ती 1 धाव. या चेंडूवर थोडंसं स्ट्रगल करावं लागतं आहे FM हॉस्पिटल या संघाला. खूप चांगले चांगले चेहरे तुम्हाला या संघात बघायला मिळत आहेत. सध्या ह्या खेळाडूंचा, या संघातल्या खेळाडूंचा सध्या प्रचंड बोलबाला आहे. आकाश चिंदारिया नाव सध्या प्रचंड वेगाने प्रगती करत असताना, पुढे पुढे सरकत असताना गाजतंय भरपूर. आकाश चिंद्रा, कृष्णा गवळी, प्रीतम बारी, प्रशांत घरत, राकेश कहर या खेळाडूचं एक वेगळंच रिलेशन राहिलं आहे सांगेम प्रीमियर लीगसोबत. 2020मध्ये 19-20मध्ये मालिकावीरचा पुरस्कार. त्यानंतर सुद्धा आपण बघितलं की रायगडच्या स्क्वॅडमध्ये सुद्धा आपल्याला राकेश कहर बघायला मिळाला मागची 2 वर्ष. चला सामना सुरू करा. बॉलिंग मार्कवर अनिल नाईक पुन्हा एकदा राऊंड विकेट टाकण्यासाठी सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला प्रशांत घरत. चेंजेस काही फिल्डिंगमध्ये. षटक क्रमांक पहिलं चालू आहे पॉवर प्लेचं. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर. राऊंड विकेट. हा चेंडू थोडासा ओव्हर पिच होता, फाईन लेगला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाही. अपील स्ट्रॉंगली झाले पंचांकडे. पंच तेच सांगतात की जेव्हा फलंदाज शफल झाला त्याच्या मागे 3ही यष्ट्या पूर्णपणे ओपन होत्या, खुल्या होत्या, त्यामुळे इम्पॅक्ट कुठेच नाही आहे. थोडीशी इजा, थोडीशी दुखापत आपण बघतोय त्या खेळाडूला. आणि टॉस कव्हर होतोय. आपण बघतोय मनीष पाटील जे सज्ज आहेत, आमचे पंच असलम शेख सज्ज आहेत आणि 2 कॅप्टन, वन ऑफ द बिगेस्ट अँड
मोस्ट एक्सपिरियन्स क्रिकेटर नरेश आसोंडेकर एका बाजूला, जो असा खेळाडू आहे ज्याने सांगेम प्रीमियर लीगचं पहिल्या पर्वात पदार्पण केलं किंवा तिथून सुरुवात केली, जो सातत्याने 17व्या वर्षातसुद्धा खेळतोय असा नरेश आसोंडेकर आणि त्याच्यासोबत अंकुर सिंग यांच्यामध्ये ही फाईट होते. पुढचा सामना नाणेफेक संपन्न होते. सामना असेल तर 5 षटकांचा 5 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत, त्यामुळे चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. गोवा विरुद्ध रायगड आणि टॉस वोन बाय नरेश आसोंडेकर. अमेझिंग असोलना नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि अंकुर सिंगच्या RV11 कोरगाव रायगड संघाला इन्व्हाइट केलं आहे बॅटिंग करण्यासाठी. खूप चांगले क्षणचित्र टिकवत असताना आमचे कॅमेरामन आपण बघतोय बाळू आणि त्याचबरोबर हसनैन, जे खूप चांगले अपडेट्स त्यांच्या माध्यमात आपल्याला बघायला मिळतात आणि खास करून रील स्पेशलिस्ट आहेत. RP वाईन्स जे सूर्यकांत नाईक यांचं हे शॉप तुम्हाला बघायला मिळते. सूर्यकांत नाईक मला स्क्रीनवर बघायला मिळत आहेत. ही त्यांची फॅमिली आणि खूप सुंदर शॉप आहे. बेवरेज तुम्ही पिकअप करू शकता. विदेशी देशी विदेशीसुद्धा वाईन्स अवेलेबल आहेत. तुम्ही निश्चितच आवर्जून भेट द्या. सांगीम जो बस स्टॉप आहे त्याच्या मागच्या बाजूला हे RP वाईन्सचं शॉप तुम्हाला बघायला मिळतं. हो, आज 31 आहे, इम्पॉर्टंट डी. मगाशी मच्छिंद्र पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे एनर्जी दाखवून ठेवा आणि एनर्जी अजून बूस्ट करायची असेल तर RP वाईन्सला आवर्जून भेट द्या. आज 31. नेक्स्ट बॉल फ्रॉम अनिल नाईक टू प्रशांत घरत. हवेमध्ये चेंडू उंच गेल्या समोर एक्झिक्यूट केला ऑन दी राईज ऑन दी अप अँड वॉट अ शॉट. सीमारेषे बाहेर दणदणीत सणसणीत SPL षटकार. बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येऊन चेंडू सीमारेषे बाहेर येऊन लँड झाला. प्रशांत घरतच्या बॅटमधून हा पहिला षटकार आपण बघतोय आणि धावसंख्या अजूनही सिंगल डिजिटमध्ये, ती 8 धावा धाव फलकावर. 8 लॉस ऑफ 1 इन फर्स्ट ओव्हर. पॉवर प्ले इन प्रोग्रेस. नेक्स्ट बॉल फ्रॉम अनिल नाईक. फुल लेंथ आहे, चांगला एक्झिक्युशन, गॅप एक्झिक्यूट केला आहे, करारा शॉट, चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. अप्रतिम फटका, पंचांचा इशारा, SPL चौकार. फुल टॉस भेटला आणि काय एक्झिक्यूट केला. गॅप खूप मोठा होता. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर बेधुंद करणारा फटका बघायला मिळतोय आणि सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकाचा अजूनही खेळ संपलेला नाही आहे आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आपण बघतोय तर 12 धावा धाव फलकर. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली पण तो आनंद जास्त वेळ साजरा करू शकला नाही गोलंदाज अनिल नाईक आणि त्याचबरोबर सायलन मल्लापूर टीम. आणि निश्चितच प्रशांत घरने ताबडतोब क्विक रिप्लाय, क्विक फायर बघायला मिळालं. पहिल्या चेंडू तो डॉट खेळल्यानंतर एक षटकार, एक चौकार, वैयक्तिक त्याची धावसंख्या आपण बघतोय ती 10. 3 चेंडूमध्ये. तर संदीप पवार आतापर्यंत एका चेंडूत 1 धावेनं तो खेळतोय. संघाची धावसंख्या धाव फलकावर. षटक अजून समाप्त झालेलं नाही आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. 12 धावा धाव फलकावर, 1 गडी बाद. थांबून एक्झिक्यूट केलं. वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. काय टायमिंग आहे, काय प्लेसमेंट आहे आणि काय कनेक्शन. पॅरल स्ट्रोक होता सीमारेषेबाहेर. SPL षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम प्रशांत करत. सुरुवातीचे काही चेंडू त्याने मात्र थोडंसं थांबवून जजमेंट घेतली आणि जेव्हा सेट झाला एका षटकाच्या आतमध्ये काय ताबडतोड फलंदाजी बघायला मिळते. 2 षटकार 1 चौकार वसूल करत असताना अनिल नाईकचा खरपूस समाचार घेतला आहे. तब्बल खर्च झालेत अनिल नाईक षटकामध्ये. त्या 18 धावा, 1 विकेट निश्चित त्यांनी प्राप्त केली आणि म्हणजे आपण बघूया अजूनही 24 चेंडूचा खेळ शिल्लक, 31 धावांची अजूनही आवश्यकता. पुढच्या सामन्याचा नाणेफेक संपन्न झाला आहे. निश्चितच प्रेक्षकांना बघायला मिळेल RV11 कोरगाव रायगड विरुद्ध अमेझिंग असोलना या 2 संघांमध्ये टॉस झालेला आहे. अमेझिंग असोलने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलं आहे त्या RV11 कोरगाव रायगड या संघाला. पंकज पटेल.
दुसरं षटक घेऊन हायवे एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे पंकज पटेल. धावसंख्या 18, एक गडी बाद. सुप्रीमो चषकाचं यंदा आपण 9वं पर्व बघितलं, 9 लाखाचं पारितोषिक आपण बघितलं आणि त्या स्पर्धेच्या मॅनेजमेंटमध्ये अत्यंत मोलाचा वाटा जो असतो तो संतोष बंड यांचा असतो. ते सध्या आपण बघतोय हॉस्पिट टीमच्या माध्यमातून मॅनेजमेंटची भूमिका बजावत असताना. 24 चेंडून 31 जी गरज आहे बॉलिंग मार्कवर. पंकज पटेल सज्ज झाले बॉलिंग करण्यासाठी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. त्याला सामोरं जाईल तो स्ट्रायकिंग एंडला संदीप पवार. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू स्लाइस केला. चेंडू हॉमीमध्ये गॅप खूप मोठा आहे. कव्हर पॉईंटला चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो डीपमध्ये, पण चेंडू तोपर्यंत कव्हर होईल लास्ट मोमेंटला. तोपर्यंत फलंदाज संदीप पवार 2 धावा इथे कंप्लीट करतोय. लास्ट मोमेंटला हा शॉट चेक केला संदीप पवारने. ऑप्शनच्या बाहेर चेंडू व्यवस्थित टायमिंग झाला नाही. जर टायमिंग झाला हा चेंडू कव्हर्समध्ये गेला असता, पण चेंडू स्लाइडली आउटसाईड एज लागून मात्र चेंडू थोडासा लिडिंग एज घेऊन निघून गेला पॉईंट रिझनमध्ये. डीप कव्हर पॉईंटला चेंडू कव्हर झाला. तोपर्यंत 2 धावा फलंदाजाने कंप्लीट केल्या चेंडूवर. धावसंख्या धावफलकर आपण बघतो ती 20 धावा. 29ची अजूनही गरज आहे. 23 चेंडू शिल्लक. ऑन दी राईज, ऑन दी अप. चांगला फटका मिड ऑफला क्लिअर करून चेंडू जातो लॉंग ऑफला. डावखुरे खेळाडू, काय इम्पॅक्ट असतो या खेळाडूंमध्ये. जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आले असतात. नैसर्गिक ताकद त्यांच्याकडे असते. क्रिकेटच्या विश्वात पाऊल ठेवतात आणि ताकद ती द्विगुणित होताना बघायला मिळते. राकेश कहरची गोलंदाजी आपण बघितली. लेफ्ट आर्म गोलंदाज इथे आपण बघतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज पंकज पटेल आणि डावखुरे फलंदाज तेवढेच आक्रमकसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी असतं. इजाज कुरेशीचा खेळ आपण बघितला कालच्या दिवसामध्ये. जबरदस्त बॅटिंग केली. शॉर्ट ऑफ लेंथ आहे. पूल करायचा प्रयत्न टायमिंग झाला नाहीये. एसटीच्या मागून लाऊड अपील आणि इथे अप्रतिम झेल. वॉट अ कॅच. काय झेल टिपलाय. मॅग्निफिसंट कॅच फ्रॉम अर्जुन भोसले. जो कॅच जवळजवळ जमिनीला लँड होता, जमिनीवर पडत होता, अशा मोमेंटला एक सूर मारला आणि अप्रतिम झेल टिपला तो अर्जुन भोसलेने. फलंदाज बाद. रिप्लेमध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लिडिंग ह्याची हलकीशी बॅटच्या आतली कड घेऊन काय झेल उडाला आणि काय सूर मारलाय. सुपर्ब कॅच फ्रॉम अर्जुन भोसले. स्ट्रॉंग मॅन. देहष्टी मजबूत आहे. त्याच्याकडे बॅटिंग पॉवर आपण बघतो ती सुद्धा मजबूत आहे. काय धुवाधार फलंदाजी केली कालच्या दिवसामध्ये. सामना आपल्या संघाच्या बाजूने ते अक्षरशः त्याने खेचून आणला. एकमेव सामना ज्यांनी मात्र सिद्धिविनायक उजगाव म्हणजेच डिंगडॉंग संघाविरुद्ध ते पराभूत झाले. बाकी ते अनस्टॉपेबल राहिले पूर्ण लीगमध्ये आणि त्यामुळेच की काय आपण अनएक्सपेक्टेड रिझल्ट बघितले कालच्या दिवसामध्ये. 3 सामना संघांचे पॉईंट 4ही सामन्यामध्ये आपण बघितलं की 1 पराभूत 3 विजय होत असताना 6 पॉईंट त्यांच्याकडे होते आणि त्यामुळेच आपल्याला हे चित्र बघायला मिळालं. तिन्ही संघांचे पॉईंट इक्वल झाले. त्यामुळे बोलआउट झालं आणि बोलआउटमध्ये इथे सायलोन मल्लापूरने मात्र जबरदस्त इम्पॅक्ट त्यांच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळाला. 2 गोलंदाजांनी स्टिक हिट केल्या आणि ते क्वालिफाय झाले पुढच्या राऊंडसाठी. आणि नंतर मात्र शर्त लागली होती ती उर्वरित 2 संघांमध्ये, ते म्हणजेच सनराईज सांगे आणि सिद्धिविनायक उजगाव. सिद्धिविनायक उजगाव संघाच्या कुठलाच गोलंदाज इथे स्टिक हिट करू शकला नाही. प्रयत्न पूर्णपणे असफल राहिले त्यांचे. हो, ब्लॉकचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर. त्याच्या डोकरनं एक्झिक्यूट केला आहे. आल्याच आपण बघतो कृष्णा गवळी. एक धाव झाली कंप्लीट आहे चेंडूवर. फलंदाजी दिशाभूल झाली नाही, पण फक्त पंचांचा जो निर्णय होता त्यांच्या मित्राकडे होता किंवा त्यांचा जो सहकारी त्यांच्याकडे होता की किती चेंडूर शिल्लक राहील. त्यामध्ये त्यांचं डिस्कशन, त्यांचे सिग्नल असतात आणि त्या मोमेंटला क्वेश्चनला वाटलं की नो बॉल आहे की काय. असं काही नाही आहे. तर धावसंख्या 22, लॉस ऑफ 2. 20 बॉल अँड 27 रन्स टू विन. लेफ्ट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक संदीप पवार. वैयक्तिक 4 धावांचं आतापर्यंत योगदान संदीप पवारच्या बॅटमधून. आणि गोलंदाज पुन्हा एकदा पंकज पटेल. ओ व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. काय टायमिंग आहे. काय जबरदस्त कमिटमेंट बघायला मिळाली या फटक्यावर आणि काय एक्झिक्युशन आहे. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. पंचांचा इशारा अजूनही आपण वाट बघत आहोत. पंचांचा इशारा काय तो या चेंडूवर. षटकार. 6 धावा. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर उत्तुंग फटका एक्झिक्यूट केला संदीप पवारने आणि षटकार ठोकलाय. 28 ऑन स्कोर कार्ड. सनराईज सांगे सुद्धा रिपोर्ट करत आहे. हा संघ सुद्धा तुम्हाला पुढच्या सामन्यात बघायला मिळेल. अजून एक स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. टायमिंग होत नाही. ऑप्शनच्या बाहेर चेंडू थोडासा सबमरीन होतोय. हरीश पंड्यांचा शब्द.
आणि डॉट डिलिव्हरी. षटक समाप्त होते दुसरं. 2 षटकाखेर 14ची सरासरी 28 धावा अंकित झाल्यात आणि आता मात्र 18 चेंडूचा खेळ शिल्लक 21 धावांची गरज आहे. रिक्वायर रन रेट 7.00. बरेचसे उलटफेर आपण बघितले त्या स्पर्धेमध्ये. याच्यात त्रिमात्र शंका नाही. ज्या संघाने 2 सामने जिंकले होते लीगमध्ये, म्हणजेच आपण बघितलं म्हणजे दुसऱ्याच दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स आपल्याला तुषार रणदिवेच्या संघाचा बघायला मिळाला, अविनाश नागोडेच्या संघाचा बघायला मिळाला आणि तो संघ 2 सामने जिंकूनसुद्धा स्पर्धेतनं त्यांना परतीचा प्रवास करावा लागला बॉलआउटमध्ये. त्यामुळे बॉलआउटमध्ये बरेचसे आपण रिझल्ट बघितले त्या स्पर्धेमध्ये जे अनपेक्षित राहिलेत प्रेक्षकांसाठी. कालचा दिवस निश्चित म्हणे की टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये चर्चेचा विषय ठरला. अनपेक्षित रिझल्ट्स बघायला मिळाले. भूषण गोळे येतोय तिसऱ्या षटकामध्ये. ग्रेट ऑलराऊंडर. बॅटिंगसुद्धा खूप सुंदर बघायला मिळेल स्पर्धेमध्ये भूषण गोळेची. गोलंदाजी तो अप्रतिम करतोच आहे. इल्लूचा सुद्धा उल्लेख करेन. इल्लू बँगलोरसुद्धा या संघाचा महत्त्वाचा गोलंदाज आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा आपण बघूया. भूषण गोळे सज्ज होते पहिल्या षटक घेऊन वैयक्तिक. पहिला चेंडू भूषण गोळेचा. 18 चेंडू शिल्लक 21 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला कृष्णा गवळी. हो, पहिला चेंडू इनस्विंग होत असताना अप्रतिम स्क्वायर कट बघायला मिळतोय. गॅप मोठा आहे तिथून. गॅप मध्ये चेंडूला एक्झिक्यूट केलाय. काय इम्प्रुव्हायझेशन बघायला मिळालं फटक्यामध्ये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. लेट पण थेट असा फटका बघायला मिळाला. थांबून एक्झिक्यूट केला. पॉज अँड डिस्पॅच. स्क्वायर कट. फुल लेंथ आहे. ओव्हर द हे बॉलर सेट. चांगला एक्झिक्युशन गॅपमध्ये एक्झिक्यूट केला आहे. पण क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वन चेंडू कव्हर करून फेक करेल पंकज पटेल. तोपर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट करत असताना आपण बघतोय कृष्णा गवळी थोडंसं नाराज आहे स्वतःवर. कारण हा फटक्यावर थोडीशी ताकद युटिलाइज करणं इम्पॉर्टंट होतं. निश्चित असा चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुद्धा गेला असता. पण या 2 धावा झाल्यात कंप्लीट. धावसंख्या आपण बघतोय जी अंकित झाली ती 34 धावा. 16 चेंडू शिल्लक आहेत. 15 धावांची अजूनही गरज. ओ, इथे मात्र बघूया आउटसाइड एज. थोडासा नाराज आहे भूषण गोळे. कारण चेंडू बरोबर यष्टीच्या दिशेने जात होता. बॅटची हलकीशी आउटसाइड एज घेऊन मात्र चेंडू निघून गेला. शॉर्ट थर्डमॅन रिझनमध्ये. बाल बचावला असं म्हणायला हरकत नाही आहे कृष्णा गवळी. यॉर्क लाईनची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. स्विंग भरपूर चांगला आहे गोलंदाजीमध्ये. एकतर खूप चांगली हाईट आहे भूषण गोळेकडे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू भरपूर बाहेर स्विंग होतोय. वाईटचा इशारा. एक तर आपण बघतो की भूषण गोळीची हाईट 6 ते 6.5 फूट आहे. मग जेमतेम 7 फुटावरनं चेंडू खाली लँड होते. त्यामुळे निश्चितच अंदाज इथे मात्र मागच्या चेंडूवर घेता आला नाही. तिथे मात्र चेंडू बरोबर स्टंपच्या दिशेने येत होता. पुढचा चेंडू वाईट बॉल. 15 चेंडू शिल्लक. 14 धावांची अजूनही गरज. 15 बॉल अँड 14 टू विन. तुम्ही पाहतात सांगली प्रीमियर लीग 70th रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न. टायमिंग होत नाही आहे. ऑप्शनच्या थोडासा किंचितचा बाहेर अटेम्प्ट अँड डॉट डिलिव्हरी. रन बॉल इक्वेशन बघायला मिळते स्कोर कार्डवर. 14 चेंडू शिल्लक. 14 धावांची गरज. येस, डोनेशन कुपन्स अवेलेबल आहेत. आम्ही सातत्याने सूचना हीच करत आहोत. कारण आजचा आणि उद्याचा दिवस, उद्याचा दुपारपर्यंत तुमच्याकडे दिवस शेवटचा अवेलेबल आहे. तुम्ही या डोनेशन कुपन्स घेऊ शकता. 100 रुपये जास्तीत जास्त किंमत आहे याची. आणि त्याच्यावरती आपण जर त्या लकी ड्रॉमध्ये जर तुम्ही भाग घेता तर 1 लाख रुपये, 50,000 रुपये, 25,000 रुपये आणि 15,000 रुपयाचे तुम्ही मानकरी होऊ शकता लकी ड्रॉच्या माध्यमातून. ओ द विकेट. ओ, ब्युटिफुल डिलिव्हरी. काय कमबॅक केला आहे. स्क्वेअर कट मारल्यानंतर पुढचे काही चेंडू मात्र पूर्णपणे डॉमिनेट करण्याचा प्रयत्न कृष्णा गवळीला केला आहे. निश्चित गोलंदाज भूषण गोळेने. सुपर बॉलिंग. व्हेरिएशन्स भरपूर आहे. यॉर्क लाईनची गोलंदाजी, शॉर्ट ऑफ लेन, स्विंग, आउट स्विंगसुद्धा जबरदस्त या गोलंदाजामध्ये आपल्याला बघायला मिळतं. इन स्विंगसुद्धा करू शकतो. आणि आता मात्र मागच्या चेंडू निश्चितच थोडंसं थांबवलं आहे कृष्णा गवळीला. 13 चेंडू शिल्लक. 14ची गरज. स्क्वायर कट हवेमध्ये फटका. अपिस्ट अँड पनिश्ड. मॅग्निफिसंट शॉट. 1 बाउंड होत ओव्हर द लाईन. सीमारेषेच्या बाहेर. पंचा इशारा. चौकार. वरनं थोडासा राईज झाला आणि जागा बनवून असताना काय फटका एक्झिक्यूट केला आहे. थोडासा अपिश अँड पनिश्ड. सेमी अपर कट डीप पॉईंटमध्ये. 1 बाउन्स घेतल्यानंतर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय.
4 धाब्यांसाठी चौकार वसूल केला आहे तो कृष्णा गवळीने मागच्या चेंडूवर शेवटच्या चेंडूवर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 धाब्यांची अजूनही आवश्यकता. पुढचा सामना लगेचच सुरू करायचा दोन्ही संघांनी, लक्षात ठेवा ही सूचना. RV11 कोरगाव रायगड विरुद्ध अमेझिंग असोलनं नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलं आहे ते RV11 कोरगाव रायगड संघाला. या अंकुर सिंग आपला चेंडूसुद्धा आपण चॉईस करून घ्या जेणेकरून वेळ जाणार नाही. हो चांगला चेंडू, सतीमध्ये परिवर्तन. पहिला चेंडू स्लोवर हातात असताना आपण बघतोय इलू बँगलोर याकडून सुद्धा काल इम्प्रेस केलं आहे. गोलंदाजीला आल्यानंतर धीरजने याच्यासाठी इलू गाणं पेश केलं होतं त्यामुळे अजून लक्षात राहिला खेळाडू इलू बँगलोर. अकरा चेंडू शिल्लक, 10 धाब्यांची आवश्यकता. संदीप पवार ऑन स्ट्राईक. एक षटकार संदीप पवारच्या बॅटमन आतापर्यंत मैदानात आपण बघितलं आहे. कृष्णा गवळी आतापर्यंत 2 चौकार, 1 डबल, 1 सिंगल. स्लोअर चेंडू स्लॉक तर केलाय, हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक जज करतोय, चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न आणि गुड कॅच. काय फिनिश आहे, अप्रतिम झेल टिपलाय. कॉन्सन्ट्रेशन खूप चांगलं होतं आणि बरोबर चेंडूच्या खाली असताना आपण बघतोय थोडासा शॉर्ट मिड विकेटला चेंडू सर्कलच्या थोडासा बाहेर आणि चांगला फिनिश, फलंदाज बाद. भूषण गोळे न्यू बॅट्समन, कॅप्टन इन द मिडल आकाश चिंदारिया. मगाशी उल्लेख केला की सध्या हे नाव खूप चर्चेत राहिलं आहे. NB अवध पुणे या संघाला रिप्रेझेंट करत असताना मोठमोठ्या स्पर्धा या संघाने जिंकल्या आणि खूप चांगला परफॉर्मन्स ॲज अ कॅप्टन म्हणून सुद्धा एक रोल जो असतो, एक स्वतःचा हिस्सा जो असतो किंवा स्वतःचं जे कर्तृत्व असतं त्याचा मात्र जो निर्णय जो निश्चित खूप चांगला घेत असताना प्रत्येक मॅचमध्ये बघायला मिळाला. चक्रा याचं सुद्धा आगमन झालं आहे. गुड मॉर्निंग चक्र्या. 10 चेंडू शिल्लक, 10 धाब्यांची गरज. इलूला मिळते ती सफलता. स्ट्राईक एंडला आता मात्र स्वतः कॅप्टन आकाश चिंदारिया. करीची सुरुवात मात्र बॉर्न टू प्ले अँड टॉफिल या संघाच्या माध्यमातून केली आणि आता मात्र मोठमोठ्या संघाचा एक अविभाज्य घटक म्हणून आपण नेहमीच बघतो आकाश चिंदारियाला. आकाशसाठी हा पुढचा चेंडू थांबून खेळ एक्झिक्यूट केला आहे, पंच केलं आहे बॅकफुटला येऊन. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक तिथे चेंडू कव्हर करतोय तोपर्यंत मिळते 1 धाव. कृष्णा ऑलरेडी सेट आहे त्यामुळे आपण बघितलं की स्ट्राईक रोटेट केलं कृष्णाकडे 1 धावेने. कारण इक्वेशन आपण जर बघतोय तर चेंडू आणि धावेमध्ये फरक जो आहे तो इक्वल आहे. 9 चेंडू आणि 9 धावा. रन बॉल इक्वेशन. हौजीसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल पण याची अनाउन्समेंट खास सुशांत नाईक करतील स्वतःच्या मुखातून, त्यांच्याच भाषेतून. उद्या दिवसामध्ये आपल्याला लकी ड्रॉ, हौजी हे सुद्धा सगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतील कारण ही ओळख आहे सांगली प्रीमियर लीगची शेवटच्या दिवसामध्ये. एंटरटेनमेंट. इलू बँगलोर. फुलटॉस चेंडू, त्याच्यावर रबर स्टॅम्प शॉट फ्रॉम कृष्णा गवळी, फेकून दिला खूप दूर खूप लांब. पुन्हा एकदा आपण बघतोय नारळाच्या बागेमध्ये षटकार. हा षटकार होता सामन्यामध्ये. निश्चितच आपण बघतोय की काय जबरदस्त इथे फटकेबाजी होत असताना आपण बघितलं की स्ट्राईक रोटेट केल्यानंतर मात्र खूप जोरदार फटका एक्झिक्यूट केला तो कृष्णा गवळीने. 3 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक. फिंगर रोल केले, नो बॉल, पंचांचा इशारा. हलक्या त्याने चेंडूला फक्त प्लेस केले मिड ऑफ रिझनमध्ये. 1 धाव तिथे कंप्लीट झाली आहे. पंचांचा इशारा, नो बॉल. 2 धावा ॲड करू, धावसंख्या इक्वल. फक्त 1 धावेची गरज आहे. 8 चेंडू शिल्लक, 1 धावेची गरज आणि पहिल्याच सामन्यामध्ये 2 पॉईंटची कमाई करण्यासाठी निश्चितच FM हॉस्पिटल संघ सज्ज झालाय. मॅच विनिंग शॉट MS धोनी स्टाईल. कॅप्टन शॉट, कॅप्टन नॉक, सीमारेषेवर 6 धावा.